लिंक वरून सगळ्यांनी जे आहे लाईव्ह येणे, ठीक आहे. चला या सर्वजण पटापट लाईव्ह. सगळ्यांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय? चला विशाल तेलंगे, हर हर महादेव. चला सूरज परकड, हो बर बर. चला आज तुम्हाला या ठिकाणी मराठी मधलं मी एक छोटासा टॉपिक शिकवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तुम्ही सर्वप्रथम अगोदर सगळ्यांना जे आहे लिंक पटापटा शेअर करा, ठीक आहे. आलं लक्षामध्ये? आणि अतिशय महत्वाचा छोटा, खूप थोड्या वेळामध्ये आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे आपला सगळा नवीन सेटअप आल्याच्या नंतर लाईव्ह येतो आहोत. आता मात्र या ठिकाणी 100% शिकवायला सुरू करणार आहे, ठीक आहे. सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या. आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही लिंक शेअर पण करा, ठीक आहे. चला आता सगळ्यात म्हणजे गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, ठीक आहे. आणि तुमची परीक्षा पण होणार आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी जे आहे, ठीक आहे, आपल्याला जे जे शक्य आहे ते या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करू, ठीक आहे. सर्वप्रथम तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी लाईव्ह या. शत्रुघ्न बोईनवाड, सूरज परकड, चला विशाल चला तेलंगे, चला बाकीचे सगळ्यांनी लाईव्ह या. राठोड अतुल, जय श्रीराम जय श्रीराम. चला सगळ्यांनी पटपट लाईव्ह या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युट्यूबला जे आहे ते नुसता राडा करून टाकू, धुरळा करून टाकू. फक्त तुमचं या ठिकाणी सहकार्य असू द्या. नवनाथ, चला सगळ्यांना लिंक शेअर करा. आता जे दणका सुरू करतो बंदच करत नाही ठीक आहे. अतिशय महत्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आकाश, जय हिंद जय हिंद जय हिंद आकाश. चला या सगळेजण पटापट लाईव्ह. आणि शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण त्या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आता तुमचा मी या ठिकाणी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण दिवस डोक्यावर आलेली आहेत. तुम्हाला तुमचा निकाल काढायचा आहे आणि मला माझ्या मनामध्ये जे साचलेलं आहे ते शिकवायचं आहे, ठीक आहे. म्हणून तुमचा अधिकचा वेळ न घेता मी या ठिकाणी डायरेक्ट शिकवायला सुरू करतो, ठीक आहे. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपण जे थंबनेल लावलं होतं, आता आपल्याला काय करायचं पूर्व माहिती आहे का, ठीक आहे. अनुनासिकाच्या साह्याने, अनुनासिक ज्या या अनुनासिकाच्या साह्याने लेखन कसं करायचं, ठीक आहे, ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे, ठीक आहे. लक्षामध्ये मग अनुनासिकाच्या साह्याने लेखन करत असताना आपण या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्यावरती परीक्षेमध्ये नेमका कसा प्रश्न विचारला जातो हे तुम्हाला माहिती होण्याच्या अगोदर जे आहे, ठीक आहे, किंवा हे तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये व्यंजनाच्या प्रकारापैकी जे स्पर्श व्यंजन आहेत, हे स्पर्श व्यंजन या ठिकाणी माहिती असणं फार आवश्यक आहे. ज्या स्पर्श व्यंजनांची संख्या 25 आहे, ठीक आहे. मग हे आपल्याला स्पर्श व्यंजन कोणते आहेत ते स्पर्श व्यंजन हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, पहा, ठीक आहे. सगळ्यांनी इकडे नीट लक्ष देऊ नये का. तेव्हा हे स्पर्श व्यंजन यांची संख्या एकूण किती आहे, 25. सगळ्यांनी हेच मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हे जे प्रकरण जे आहे हे तुम्हाला हे एवढं कळालं का बाकी सगळं समजतंय, पहा, ठीक आहे. तेव्हा हे क ख ग घ आणि अनुनासिक ज्ञ, ठीक आहे. च छ ज झ याला त्र सारखं न म्हणायचं, याला त्र म्हणायचं नाही. ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म हे 25 काय रे पुरो हो स्पर्श व्यंजन आहेत. आणि या स्पर्श व्यंजनामध्ये तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे माहिती आहे, ठीक आहे. आता या क गटातला अनुनासिक कोणता आहे तर हे न आहे, म्हणजे हे अनुनासिकाचा गट आहे. आणि लक्षामध्ये, ठीक आहे. हे 5 जे आहेत हे इकडचे हे काय आहेत पुरो हो, हे अनुनासिके आहेत, ठीक आहे. अनुनासिके आहेत हे, ठीक आहे. तर याच्यावरच आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येतं. सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन पाहायचं. क गटातलं क ख ग घ या गटातला अनुनासिक कोणता आहे, ड सारखं ग, ठीक आहे. लक्षामध्ये च गटातला अनुनासिक कोणता आहे म्हणजे च छ ज झ ह्याच्यामधलं हे त्र सारखं न आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ट गटातलं हे बाणाचं न आहे. कसलं न आहे पुरव ते बाणाचं न आहे, ठीक आहे. त थ द ध न त गटातलं अनुनासिक जे आहे हे नळाचं न आहे.
तुम्ही एवढंच सध्या या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि प गटातलं जे अनुनासिक आहे ते म आहे. काय पोरं हो, म आहे. आता परत एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण ही गोष्ट वारंवार सांगूनच तुम्हाला हा घटक तुमच्या डोक्यामध्ये बसवावा लागेल, लक्षामध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढची जी माहिती जी असेल ही तुमच्या खूप कामाची आहे, लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळं तुम्ही आता हे सगळं एवढ्या मेहनतीनं एवढ्या खटाटोपीनं उभा केलेला आहे, तुमचं पण कर्तव्य आहे की काही लोकांना तुम्ही लिंक शेअर करा, ठीक आहे. बघा आता क गटातला अनुनासिक न आहे, च गटातलं हे न आहे, ट गटातलं न आहे, त गटातलं हे न आहे आणि प गटातलं म आहे. आता आपल्याला अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन करायचंय. अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन करत असताना काय करावं लागतं, जो अनुस्वार असतो का अनुस्वार, या अनुस्वाराच्या ऐवजी हे अनुस्वार जे आहे अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागतो, अनुनासिक घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं, अनुनासिक घ्यायचं असतं. हे 5 आहेत अनुनासिक. मग आता यांचं लेखन करताना तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो ते पहा. समजा आता मी या ठिकाणी एक शब्द लिहिला, बघा एवढा इथं लिहितो खाली, बघा बरं हो, एक साधा आणि सोपा शब्द घेतो अगोदर सुरुवातीला, जो तुम्हाला समजल. या ठिकाणी मी शब्द घेतला पहा, घंटा. काय घेतला शब्द, घंटा. आता या ठिकाणी अनुस्वार कशावरती आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. अनुस्वार कशावर आहे पोरं हो, घ वर आहे. आणि आपल्याला घंटा हा शब्द कशाच्या सहाय्याने लिहायचा आहे, अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे, ठीक आहे. हे एवढे 5 अनुनासिक आहेत, ठीक आहे. किती अनुनासिक आहेत, 5 अनुनासिक आहेत. आणि अनुनासिकाच्या सहाय्यानं फक्त तत्सम शब्दाचंच आपल्याला लेखन करता येतं. तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जशास तसे आलेले, ठीक आहे. हे मराठी शब्दासाठी लागू नाही, ठीक आहे. हे फक्त तत्सम शब्दांसाठी लागू आहे. आता या ठिकाणी मी शब्द कोणता लिहिलाय, घंटा. मग आपण काय करायचं, सर्वप्रथम कोणत्या अक्षरावरती अनुस्वार दिलाय ते पाहायचं. अनुस्वार कशावर दिलाय, आपण घ वर दिलेला आहे, ठीक आहे. मग या घच्या पुढचं अक्षर आपण या ठिकाणी चेक करायचं. घच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, ट, लक्षामध्ये. मग तुम्ही ट गटातलं अनुनासिक पाहायचं. हे ट आहे. या ट गटातलं अनुनासिक कोणतं आहे, हे बाणाचं न आहे. कोणतं आहे, बाणाचं न आहे. मग आपल्याला या ठिकाणी अनुस्वाराच्या ऐवजी काय वापरायचं आहे, अनुनासिक वापरायचा आहे. आतला इथला अनुस्वार जो आहे तो आपल्याला घालून आपलं काढून टाकायचा आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही म्हणजे आपल्याला लिहिताना काय करावं लागेल, हे घ ला घ लिहावं लागेल. आणि हे ट जे आहे अनुस्वार घ वरती आहे. आता ट गटातला आपल्याला अनुनासिक घ्यावं लागेल. हे ट आणि या ट गटातला अनुनासिक जे आहे कोणता आहे, हे न आहे. आणि त्या ठिकाणी टा जशास तसा जोडा. आता ह्याचा उच्चार काय झाला पूर्व हो, घंटा, लक्षामध्ये, ठीक आहे. आता पुन्हा आपण परत जर या ठिकाणी जर अनुस्वार जर घेतला तर ही घोडचूक होते, ब्लंडर होते, ते ब्लंडर, लक्षामध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या पहा, ठीक आहे. परत ह्याच्यावरती आपण या ठिकाणी हे अनुस्वार देऊ नये, ठीक आहे. हे फक्त हे एवढंच लिहावं, ठीक आहे, लक्षामध्ये, ठीक आहे. घंटाला घंटा एवढंच लिहायचं. म्हणजे या ठिकाणी आता पुढचे उदाहरण तुम्ही या ठिकाणी मनानं सोडवताल. फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या, अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन करत असताना ज्या अक्षरावरती अनुनासिक आहे, आपला अनुस्वार आहे, त्याच्या पुढचं अक्षर बघायचं आणि त्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे ते अनुनासिक या अनुस्वाराच्या ऐवजी घ्यायचं. हे एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, लक्षामध्ये. चला आता नेक्स्ट पुढचा आपण बघूया. राजेभाऊ भालेराव नमस्कार, नमस्कार, ठीक आहे. बाळासाहेब खाडे नमस्कार, ठीक आहे. आता पहा पुढे आपण डायरेक्ट या ठिकाणी क्वेश्चन पाहणार आहोत. बघा इथं तेव्हा आता पहिल्यांदा इथं पहा, क गटातला अनुनासिक कोणता आहे, न. च गटातलं कोणतं आहे, हे न. ट गटातलं कोणतं आहे, हे बाणाचं न. त गटातलं कोणतं आहे, नळाचं न. आणि प गटातलं कोणतं आहे, तर म आहे. मग आपल्याला गंगा हा शब्द कशाच्या सहाय्याने लिहायचा आहे, तर गंगा हा शब्द आपल्याला या ठिकाणी अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे. मग अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे तर आपल्याला पहिली गोष्ट काय करायची, या ठिकाणी पहिली गोष्ट ही करायची आहे, पहा हे जो अनुस्वार आहे हा अनुस्वार उडवायचा आहे. म्हणजे इथं ग ला ग लिहायचा आहे. आणि या अनुस्वाराच्या ऐवजी आता अनुस्वाराच्या पुढचा अक्षर काय आहे, तर गच आहे. मग आता ग गटातला अनुनासिक कोणता आहे, तर हे क गटातलं येईल ना, ते क ख ग घ न. म्हणजे हे जे आहे हे ग गटातला अनुनासिक आहे. मग या अनुस्वाराच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय घ्यावं पुरो हो, हे आपलं अनुनासिक घ्यावं, ठीक आहे. आणि पुढे गाला गा जोडून टाका. हे पण गंगा आणि हे पण गंगा, लक्षामध्ये, ठीक आहे. गंगा
हे कशाच्या सहाय्याने लिहिलं आपण आता? अनुनासिकाच्या सहाय्यानं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे, पहा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता संत हा शब्द आपल्याला अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे. काय? संत हा शब्द आपल्याला अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे. ठीक आहे, तर आता इथं काय करावं आपण? अनुस्वार कशावर आहे? स वरती आहे. स ला जशाच तसं घेतलं, बरोबर आहे. स च्या पुढचं अक्षर बरोबर चेक करायचं. त गटातला अनुनासिक कोणता आहे? नळाचं न आहे. ठीक आहे, हे त आहे. त गटातला अनुनासिक कोणता आहे? हे नळाचं न आहे. लक्षामध्ये? मग आपण आता या ठिकाणी काय करणार? हे नळाचं न घेणार आणि त्याला या ठिकाणी त जोडून टाकणार. आता शब्द काय तयार झाला? संत. याला काय म्हणायचं? अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन. ठीक आहे, पूजा रोकडे ताई, संत संत. ओके ओके, एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला आता पुढचा या ठिकाणी चंचल हा शब्द आपल्याला अनुनासिकाच्या सहाय्याने लिहायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? हे च आहे आणि च च्या पुढे देखील काय आलेलं आहे? च आलेला आहे. म्हणजे ज्याच्यावरती अनुस्वार आलेला आहे त्याच्या पुढचं अक्षर बघायचं, बरं का? ज्याच्यावर अनुस्वार आलेला आहे त्याच्या पुढचं अक्षर बघायचं. मग या ठिकाणी च वर अनुस्वार आलाय, त्याच्या पुढेही च आलेला आहे. मग च गटातला अनुनासिक कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचंय. तर बघा, च गटातला अनुनासिक कोणतं येते? हे त्र सारखं न. आलं लक्षामध्ये? मग आता तुम्ही ह्याला लिहिताना काय लिहिणार? च ला च लिहिणार, इथला अनुस्वार काढून टाकणार आणि त्या अनुस्वाराच्या ऐवजी हे असं हे न घेणार आणि त्याला या ठिकाणी हेच जोडून टाकणार आणि मग हा शब्द होणार चंचल. काय शब्द तयार होणार? चंचल. अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, घंटा हा शब्द आहे, आपण मगाशीच लिहिला होता. हा घंटा शब्द असा लिहिता येईल. कंप, तर या ठिकाणी आपल्याला क ला क घ्यावं लागेल. लक्षामध्ये? पुढं प आहे आणि प गटातला अनुनासिक या ठिकाणी कोणता आहे रे? तर प गटातला अनुनासिक म आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी अर्ध म लिहावं लागेल. कंप शब्द जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं अनुनासिकाच्या सहाय्याने लिहिता येईल. मला एकदा कमेंट मध्ये सांगा की समजायले का? मी जे तुम्हाला सांगालो ते समजत आहे का? चला सांगा लवकर लवकर. ठीक आहे, जे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ते समजत आहे का? ठीक आहे, सांगा लवकर लवकर. समजतंय का? खाली कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. हा पूजा रोकडे एकदम बरोबर आहे. मी म्हणतोय समजतंय का? राठोड अतुल, यस सर. बर. चला बाकीच्यांनी सांगा रे बा. एवढे जण आहेत ना, तर त्याच्यापैकी सांगा. हो सर. बर. आकाश. ओके. चला बाकीच्यांना समजतंय का? सांगा लवकर लवकर. जे लाईव्ह आहेत त्यांनी सांगा. विश्वनाथ सोनटक्के. हो सर. बर. चला बाकीचे रे पटपट सांगा रे पुरो. हो ठीक आहे, एकदा तुम्ही सांगितलं म्हणजे मला जरा जोश येतो. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. मोनिका ताई, यस सर. बर. चला बाकीच्यांनी पटकन बोला. ठीक आहे. यस सर. पूजा ताई. बर. राज रिया. यस सर. बर. चला तुमच्या पटपट कमेंट पडू द्या. आता पुढच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आकाश नरवटे, खूपच भारी सर. धन्यवाद आकाश. ठीक आहे. चला, पोलीस भरतीच्या लेकरांसाठी आपण कधीही या ठिकाणी 24 तास सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ऋषिकेश आरदवाड. यस सर. मोही हाऊस. ओके. गायकवाड बुद्धभूषण. हो सर. बर. जर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी ही समजत जर असेल, ठीक आहे, तर तुम्ही आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या मनानं सोडवायचं काम या ठिकाणी करायचं आहे. आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो बरो. हो ठीक आहे. जर तुम्हाला कुणी सध्या असं म्हणत असेल की तुझ्याच्यानं काय पोलीस भरती होते, ठीक आहे, तू काय पोलीस बनतो, ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला कोणी जर नकारात्मक बोलत असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी फक्त खचून जाऊ नका, निराश होऊ नका, स्वतःला कमी समजू नका, स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. माझ्यासारखे अनेक शिक्षक तुमच्या पाठीशी आहेत. आणि लक्षामध्ये, मी तर नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जे आहे निराश करण्याचं काम करतात, आपल्याला नैराश्यामध्ये घालण्याचं काम करतात. आणि तुमचं जर त्या ठिकाणी तुम्ही ते बाहेरचे लोक जे बोलतायत ते जर स्वीकारलं तर 100% तुमचा पराभव होतो बरं का. म्हणून बाहेरचं कोण काय बोलायलंय, ठीक आहे, त्याला तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देत बसायचं काम नाही. ठीक आहे. त्याला तुम्ही तुमच्या कर्मानं उत्तर द्यायचं, त्याला तुम्ही तुमच्या म्हणजे विजयानं उत्तर द्यायचं, तुम्ही तुमच्या निकालानं त्या ठिकाणी उत्तर द्यायचं. असलेले पंगे किती आले आणि कितीही तुम्हाला बोलून गेले
तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी कमी समजायचं नाही आणि तुम्ही हातात घेतलेलं काम या ठिकाणी सोडायचं नाही. लक्षामध्ये जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत जर राहिलं, ठीक आहे, असे कितीही कोले कुत्रे भुकले, ठीक आहे, काही जणांना कामच नसतं पा, ते नेहमी काय करत असतात माहिती का, टिंगल टवाळी जे आहे ते करत असतात, ठीक आहे. आणि त्याच्यानं मग काय होतं माहिती आहे का, आपल्यातले काही जण हलक्या काळजाचे असतात. मग त्यांना वाटतं बाप्पा आता हे असं मला म्हणालंय, ते तसं मला म्हणालंय, ठीक आहे, मग माझ्याच्यानं काय होतंय की नाही, अरे तुझ्याच्यानं सगळं होतंय. लक्षामध्ये, ठीक आहे, लग्न करून दिले तर बदा 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 लेकर तू करशील. लक्षामध्ये एवढी गोष्ट तू करू शकतो, जीवापासून जीवाची निर्मिती करू शकतो, तर तुला साधा पोलीस भरतीचा निकाल आणणं होत नाही वे, ठीक आहे. लक्षामध्ये त्याच्यामुळे जे आहे, ठीक आहे, आपण बिलकुल ताण नाही घ्यायचा. आणि अशी जी लोक जे बोलतात का, त्यांना फक्त एकच गोष्ट आपण या ठिकाणी म्हणजे सांगायची. त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटासा शेर या ठिकाणी सांगतो, ठीक आहे. असे कुणी जरी आले लोक तर फक्त तुम्ही हिम्मत हारायची नाही. लक्षामध्ये हिम्मत मत तुम खोना, हिम्मत मत तुम खोना, बहुत आगे जाना है, जिसने कहा था तेरे बस का नहीं उसे करके दिखाना है. लक्षामध्ये म्हणून त्या लोकांना आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. लक्षामध्ये आता पुढचे प्रश्न जे आहेत हे तुम्ही या ठिकाणी सोडवले पाहिजे, ठीक आहे. राज रिया सर, तुम्ही मराठी खूप छान शिकवत आहे, धन्यवाद धन्यवाद, ठीक आहे. लक्षामध्ये कीप इट अप सर, मोही हाऊस, ओके, ठीक आहे. आता कीप इट अपच आहे. लक्षामध्ये, ठीक आहे. फार सगळं आता आपल्याला या ठिकाणी धिंगाणाच करायचा आहे, ठीक आहे. लक्षामध्ये तुम्ही बिलकुल चिंता नका करू, ठीक आहे. बघा आता इथं पहिला शब्द दिलेला आहे, पहा. अरे बरं हो, इथं पंकज हा शब्द दिलेला आहे, तर पंकज हा शब्द कसा लिहिता येईल तुम्ही मला कमेंट मध्ये एकदा सांगता का, ठीक आहे. बघा लय भारी शिकवत आहेत छत्रगुण, बार बार धन्यवाद. आता पंकज शब्द तुम्ही अनुनासिकाच्या सहाय्याने जे आहे ते अनुनासिकाच्या सहाय्याने लिहून दाखवा एकदा. चला, पंकज हा शब्द तुम्ही अनुनासिकाच्या सहाय्याने एकदा लिहून दाखवा बरं. चला, तुम्ही कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे. मी तर आहे तिथं सांगायला. हे पंकज आहे, हा शब्द मंडळ आहे, मंडळ. लक्षात, इथं मंदिर आहे, हे शंकर आहे, हे अंजली आहे. चला पटपट पटपट जर तुम्हाला जमत असेल तर सांगा, नाही तर मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मोनिका ताई, पंकज, बर 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 बर, चला सांगा लवकर लवकर. पंकज पंकज, ठीक आहे. रायडर राजू, अरे यू आर नॉट जस्ट अ टीचर टू मी, you are also an inspiration, lucky to have you as guide, thanks dear बारगिरे सर, थँक्यू थँक्यू, ठीक आहे. बघा इंग्लिश मधून देखील कमेंट आणायला आपली लेकर, ठीक आहे. चला सगळ्यांनी पंकज, यस यस, पूजाताई यस, राठोड, पंकज वैसा नाही होता है, ठीक आहे. लक्षामध्ये आता काय करायचंय, अनुस्वार कशावर आहे ते बघा रे, अनुस्वार कशावर आहे ते बघा. प वर अनुस्वार आहे, प च्या पुढचा अक्षर कोणता आहे, क आहे. मग क गटातला अनुनासिक शोधा ना तुम्ही, ठीक आहे. क गटातला अनुनासिक हे काय इथेच लिहिले ना, हे ड सारखं न, ठीक आहे. मग तुम्ही इथे या ठिकाणी प सारखं प लिहायचं, गरीबासारखं आपलं, ठीक आहे. आणि त्यानंतर अनुस्वार काढायचा आणि तिथं हे अनुनासिक लिहायचं आणि हे क ला क लिहायचं आणि इथं ज ला ज जोडून टाकायचं. मग या ठिकाणी पंकज हा शब्द तयार झाला. लक्षामध्ये काय शब्द तयार झाला, पंकज. लक्षामध्ये. चला आता मंडळ हा शब्द लिहायचा आहे आपल्याला. बघा आधी या ठिकाणी काय करायचं माहितीये का, अनुस्वार कशावर आहे ते बघा रे, अनुस्वार कशावर येतो ते बघा अगोदर. मग मंडळ या शब्दामध्ये अनुस्वार कशावर आहे, तर अनुस्वार हा म वरती आहे. मग म वरती अनुस्वार आहे ना, ज्याच्यावरती अनुस्वार आहे एक्झॅक्ट त्याच्या पुढचं जे अक्षर आहे ते पुढचं अक्षर बघायचं. मग पुढचं अक्षर कोणतं आहे, ड आहे. मग ड गटातलं अनुनासिक आपल्याला शोधायचंय, ठीक आहे. ड गटातला अनुनासिक शोधायचंय. मग आता लोक म्हणतील हे काय इथं ट ठ ड ढ, ट ठ ड ढ न, हे काय हे येतंय का. मग याला काय करायचं तुम्ही, हे काय हे म ला म, या ड गटातला अनुनासिक कोणता आहे, हे काय हे या ठिकाणी बाणाचं न, त्याचा त्या ठिकाणी काना काढावा लागतो आणि त्याला या ठिकाणी हे ड जोडा, ठीक आहे. आणि पुढे ल काढा, मंडळ हा शब्द होईल. पुन्हा या ठिकाणी जर तुम्ही जर असं जर लिहिलं, हे असं जर लिहिलं, याच्यावर पुन्हा जर अनुस्वार दिला ह्याच्या बोकंडी उत्तर हे चुकतंय. या पंकज लिहिताना जर तुम्ही जर पुन्हा असं जर लिहिलं, ठीक आहे, असं जर लिहिलं तर हे चुकतंय. आणि परीक्षेमध्ये एका मार्काला येते पर हो. किती मार्काला येतंय, एका मार्काला येते. ही महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊ नये का, ठीक आहे. आता मंदिर हा शब्द आहे, कोणता शब्द आहे, मंदिर हा शब्द आहे. मग मंदिर हा शब्द आपल्याला लिहायचा आहे, तर इथं म ला म लिहा. आता द आहे, मग द च्या
गटातलं त्या ठिकाणी अनुनासिक कोणता आहे तर हे इथं त गटातले वर्ण कोणकोणते आहेत त थ द ध न म्हणजे द गटातला अनुनासिक कोणता आहे तर हे न आहे ठीक आहे मग आता काय कर बापा वेलांटी जशाला तशीच ठेव पहिल्याला पहिलीच आणि हे नळाचं न घे आणि मंदिर शब्द असा लिही आणि लक्षामध्ये आणि तू जर मंदिर जर असा जर लिहिला ना आयुष्यभर तू या मंदिराचा घंटा वाजणार नाही आणि लक्षामध्ये कारण मंदिर हा शब्दाला पहिली वेलांटी असते त्याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि लक्षामध्ये ठीक आहे मग आता शंकर बघा 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 वा वा छान छान ठीक आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी लिहिलंय ठीक आहे चला बघा आता या ठिकाणी काय आहे ते सर तुमच्यासाठी महत्वाचा टॉपिक घेत आहेत कृपया तुम्ही पण त्यांचा व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो हा ऐका रे बाबा त्याचं लक्षामध्ये ठीक आहे आता शंकर हा शब्द जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे पहा अनुस्वार कशावर आहे रे पर हो शेवरती अनुस्वार आहे अनुस्वार कशावरती आहे शेवरती आहे त्याच्या पुढचा अक्षर कोणता आहे क आहे ठीक आहे मग क गटातला अनुनासिक कोणता आहे ड सारखं न म्हणायचं त्याला लक्षामध्ये मग हे काय शेला शे लिहा ठीक आहे लक्षामध्ये आणि त्याच्यानंतर हे काय इथं हे अनुनासिक लिहून टाका हे क ला क र ला र याचाही उच्चार शंकर आणि ह्याचाही उच्चार काय होतो शंकर होतो लक्षामध्ये आता अंजलीचं काय होईल एकदम करेक्ट आहे पूजाताई लक्षामध्ये ठीक आहे आता अंजली बघा ठीक आहे हे अ ला अ ठीक आहे ज गटातलं च च ज झ न हे येते अनुनासिक लक्षामध्ये ठीक आहे त्याला अर्ज करा ठीक आहे आता याला या ठिकाणी अर्ज केलं इथं हे ज केलं आणि याला हे अंजली अंजली अशा पद्धतीने या ठिकाणी ते तयार होईल ठीक आहे मस्त शिकवता सर तुम्ही मिशन सक्सेस 2024 मिशन सक्सेसच करायचं आहे लक्षामध्ये ठीक आहे हा इथपर्यंत काय अडचण करे बरं हो आता राईट दिसाले का कॅमेऱ्यातून दिसाले का चांगलं बरं आता ठीक आहे राडाच करतो बघा आता राडाच ठीक आहे हा तुमची इच्छा जरी नसली ना तर आपलं लाईव्ह लेक्चर सुरू झाले की तुम्हाला यायची इच्छा होईल बरं का ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता ठीक आहे चला बघा आता पुढं आता पुढचा या ठिकाणी महत्वाचा घटक आपण या ठिकाणी पाहूया ठीक आहे हा पुढील पैकी समान अनुनासिकाची जोडी ओळखायची आहे चला ओळखा बरं ह्याच्यामध्ये समान अनुनासिकाची जोडी कोणती आहे ते ठीक आहे हे बरोबर सांगा आता मी इथं शब्द वाचतो ठीक आहे आपला क्लास गरिबीचा आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पीपीटी काही बी नाही आलं का लक्षामध्ये मी हाताने सगळं ठीक आहे येते लक्षामध्ये बघा आता इथं पुढील पैकी समान अनुनासिकाची जोडी ओळखा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मग समान अनुनासिकाची जोडी कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे लक्षामध्ये ठीक आहे का इथं पहा संग्राम प्रपंच लक्षामध्ये तंटा हुंडा आरंभ अथांग अभंग प्रचंड हा प्रश्न परीक्षेमध्ये पडलेला आहे ठीक आहे सोडवा उत्तर द्या ठीक आहे मोनिकाताई 2 नंबर बर ठीक आहे मोही हाऊस मराठीचे व्याकरणकार धन्यवाद ठीक आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा समान अनुनासिकाची जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी समान अनुनासिकाची जोडी कोणती होते ते मला या ठिकाणी उत्तरामध्ये सांगा एकदा आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं माहिती आहे का ठीक आहे बघा या ठिकाणी स वरती अनुस्वार आहे बरोबर आहे पुढे काय आहे ग बरोबर आहे मग ग गटातला अनुनासिक या ठिकाणी काय होते पुढे काय इथे लिहितो हे ड सारखं नच आहे ना रे एक प्रपंच का प वर अनुस्वार आहे पुढे च आहे मग च गटातला अनुनासिक काय आहे तर हे आहे मग ही समान अनुनासिकाची जोडी झाली का इथं नाही पहिला पर्याय कटला लक्षामध्ये ठीक आहे दुसरं पाहता तंटा आणि हुंडा ठीक आहे तंटा आणि हुंडा तर या त वरती अनुस्वार आहे पुढे या ठिकाणी ट टरबुजाचा आहे आणि ट गटातला अनुनासिक कोणता आहे रे परव हो बाणाचं न आहे हे हुंडा अलग लक्षामध्ये आता इकडे पहा हुंडा हा शब्द लिहिला आहे हे ड गटातला अनुनासिक कोणता आहे ठीक आहे न आहे ड गटातला अनुनासिक कोणता आहे न आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी दोन्ही अनुनासिका कशी आली सारखी आली लक्षामध्ये मग उत्तराचा पर्याय कोणता होईल पर्याय क्रमांक 2 आता इथे काय काय येते ते पहा काय प फ ब भ म म्हणजे भ आहे पुढे अनुस्वाराच्या पुढे र वर अनुस्वार आहे पुढे भ आहे म्हणजे या ठिकाणी इथं काय येईल हे म अथांग था वरती अनुस्वार आहे पुढे ग आहे म्हणजे इथं काय येईल हे ड सारखं न हा पण पर्याय येणार नाही ठीक आहे अभंग इथं ग आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल रे अनुनासिक हे येईल
ब ग ग गटातलं काही न प्रचंड हे ड गटातलं जे आहे आता आता या ठिकाणी काय येईल न म्हणून हे पर्याय कटला पर्याय क्रमांक किती उत्तर झालं 2 पर्याय क्रमांक किती उत्तर झालं 2 नंबर जे आहे हे 2 नंबर या ठिकाणी उत्तराचा पर्याय होईल लक्षामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक त्याचं त्या ठिकाणी लेखन करायचं ठीक आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी असं म्हणलं अनुनासिकाचं जे लेखन आहे ठीक आहे हे अनुनासिकाचं लेखन कशाच्या सहाय्याने करतोय आपण परसवर्णाच्या पण आता हे अनुनासिकाचं लेखन आपलं हे जे अनुनासिक जे आहे हे अनुनासिके जे आहेत हे एकूण किती आहेत पर हो 5 आहेत ठीक आहे कोणकोणते आहेत हे एक आहे ठीक आहे हे एक आहे हे एक आहे हे एक आहे आणि हे एक आहे लक्षामध्ये आता जसं यांना आपण अनुनासिके म्हणतो यालाच आपण दुसरा शब्द वापरायचा परसवर्ण काय म्हणायचं पूर्व याला परसवर्ण ठीक आहे आणखीन ह्याला दुसरं नाव आहे पंचम वर्ण काय म्हणायचं ह्यालाच पंचम वर्ण आता ह्याला परसवर्ण काय म्हणायचं आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे इथं परवर्ण शब्द वेगळा आहे बरं का परवर्ण परवर्ण कोण कोण असतात तर स्वरादी असतात परवर्ण व्यंजने असतात परवर्ण ठीक आहे परवर्णाचे प्रकार हे 2 आहेत स्वरादी व्यंजने हे 2 आहेत हे 34 आहेत मग परवर्णाची एकूण संख्या किती होईल 36 होईल लक्षामध्ये ठीक आहे परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले लक्षामध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे ते लक्षात ठेवा लक्षामध्ये परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे परसवर्ण म्हणजे अनुनासिक मग अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात तर अनुनासिकाला परसवर्ण म्हणण्याचं कारण असं आहे अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकाचा वापर करता येतो म्हणून त्याला परसवर्ण म्हणायचं आणि त्याला पंचम वर्ण का म्हणायचं त्याला पंचम वर्ण म्हणण्याचं कारण असं आहे ते क्रमानं 5व्या क्रमांकाला येतं जसं की मी या ठिकाणी असं लिहिलं पहा क ख ग घ आणि काय हे लक्षामध्ये मग हे क्रमानं कितव्या 1 2 3 4 5 5व्या क्रमांकाला येतं म्हणून त्याला काय म्हणायचं असतं पूर्व हो पंचम वर्ण असं त्या ठिकाणी म्हणायचं असतं लक्षामध्ये याच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हे अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन फक्त स्पर्श व्यंजनाच्या पुरतच मर्यादित आहे म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का ठीक आहे कुठं करता येतं समजा अनुस्वार आला लक्षामध्ये आणि या अनुस्वाराच्या पुढं जर इथं स्पर्श व्यंजनापैकी एखादं व्यंजन जर आलेलं जर असेल तरच आपल्याला या ठिकाणी अनुनासिकाच्या सहाय्याने लेखन करता येतं अन्यथा आपल्याला ते लेखन करता येत नाही या अनुस्वाराच्या पुढे या ठिकाणी स्पर्श व्यंजन जर आलं अनुनासिकाच्या पुढे जर स्पर्श व्यंजन जर आलं तरच तुम्हाला याच्या सहाय्याने लेखन करता येतं अनुनासिकाच्या ठीक आहे परंतु आता या ठिकाणी समजा अनुस्वार आला ठीक आहे आणि या अनुस्वाराच्या पुढे जर या ठिकाणी हे 25 व्यंजन सोडून म्हणजे 25 स्पर्श व्यंजन सोडून बाकी काय जरी आलं तर तुम्हाला अनुनासिकाचा वापर करता येत नाही उदाहरणार्थ मी या ठिकाणी सिंह हा शब्द लिहिला ठीक आहे अनुस्वार स वरती आहे पुढं ह आहे ठीक आहे ह हे स्पर्श व्यंजन नाही म्हणजे त्याचा अर्थ असा आहे पहा हे ये र ल व ठीक आहे शे श स ह आणि ळ ठीक आहे हे जर अनुस्वाराच्या पूर्वी जर आले ठीक आहे नंतर जर आले समजा इकडं अनुस्वार आला असा आणि त्याच्यानंतर ही एवढी व्यंजनं जर आली तर तुम्ही त्या ठिकाणी अनुनासिकाचा वापर करू शकत नाही अनुनासिक जे आहे त्या अनुनासिकाचा वापर करू शकत नाही लक्षामध्ये मग हे तुम्हाला कशाच्या सहाय्याने लिहावं लागतं हे आहे तसं लिहावं लागतं उदाहरणार्थ सिंह हा शब्द जो आहे तुम्ही सिंह असाच लिहायचा इथं असं लिहायचं काम नाही लक्षामध्ये सिंह लक्षामध्ये त्याचबरोबर संशय हा जो शब्द आहे तुम्ही संशय हा शब्द संशय असाच लिहू शकता याच्या व्यतिरिक्त त्याचं वेगळं रूप त्या ठिकाणी लिहू शकत नाही कारण त्याच्या पुढे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनुनासिक नाही
ठीक आहे, हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लक्षामध्ये बरं हो. तर आपण आता डेली रात्री 9 वाजता जे आहे हे डेली आपण रात्री 9 वाजता लाईव्ह येणार आहोत. आणि लक्षामध्ये ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही दररोज रात्री 9 वाजता आपली या ठिकाणी वाट बघत राहायचं. ठीक आहे. आणि उद्याच्याला जे आहे ठीक आहे, उद्या मी 5 वाजता पण राज्यघटना लाईव्ह घेईन आणि 9 वाजता मराठी लाईव्ह घेईन. आणि लक्षामध्ये ठीक आहे. फक्त सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना सांगा तुम्ही लक्षामध्ये याच्यामध्ये काय झाले माहिती आहे, आपण सध्या जे आहे ठीक आहे ऑफलाईन बॅच आपल्या पोलीस भरतीच्या चालू आहेत. सकाळी 9 ते 12 एक आपली नवीन बॅच चालू आहे आणि सध्या आपण दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर मराठीची देखील स्पेशल बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये मराठीची बॅच आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुपारी सध्या मी 2 ते 3 हे मराठी व्याकरणाची बॅच पण घेतो आहे. आणि लक्षामध्ये हे पण मुद्दा सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावा. आणि लक्षामध्ये ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय अडचण परो हो ठीक आहे. आणि ज्याला कुणाला खऱ्याच अर्थानं निकाल काढायचा आहे त्यानं विजय स्पर्धा परीक्षा केंद्राची पायरी एकदा तरी चढावी. ठीक आहे. आणि इथं कसं शिकवलं जातंय कसं नाही ते एकदा आवर्जून या ठिकाणी बघावं, म्हणजे तुला निकाल आणायला सगळं सोपं जाईल. ठीक आहे. मी म्हणत नाही की निकाल आमच्या शिकवण्यामुळेच येईल, परंतु तो निकाल येण्यासाठी तुला 100% त्या ठिकाणी मदत होईल. ठीक आहे. एवढी गोष्ट मात्र खरी आहे. लक्षात निकाल आणण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला चांगली मेहनत करावी लागते. ठीक आहे. लक्षामध्ये ठीक आहे. आणि आम्हाला चांगलं शिकवावं लागतं. आमचं शिकवणं तुमची मेहनत या दोघाचा जर जोड जर बसला तर 100% त्या ठिकाणी तुमचा निकाल जो आहे तो तुमचा निकाल येऊ शकतो. ठीक आहे. ही गोष्ट सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायची आहे बरं का. ठीक आहे. आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्याला भेटूया. ठीक आहे. ठीक रात्री 9 वाजता तुम्ही मला सांगा बरं हो आपण कोणता टॉपिक घ्यायचा आहे ते, किंवा मी लाईव्ह आलो आणि तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी नक्की विचारू शकता. ठीक आहे. बाळासाहेब खाडे तुमच्या विजय स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी खास सोनीना मागतो, मी नानीना मागतो, देशाचा आज माझ्या इमान मागतो. बर 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 बर. ठीक आहे. वा वा वा. शब्द सभी कृतीचे सामर्थ्य मागत, हे बोल बोल अरे आकाश चुंबनाचे. थँक्यू वागा. ठीक आहे. खूप छान खूप छान. भारी वाटलं रे बाबा. ठीक आहे. खाली काय लिहिले दुसरी कमेंट केल्यावर कळतंय, कारण ती वरी जात्या लक्षामध्ये. ठीक आहे. उंचावल्या मनाचा माणूस मागतो, बारगिरे सर सारखे उंचावल्या मनाची मोठी माणसं आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत आहेत. धन्यवाद गुरु. थँक्यू. हरिश्चंद्र गिनगिने, काही नवीन मुलांच्या व्याकरण काही नसतं, परंतु तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद. ठीक आहे. तुम्ही फक्त राजांनो सगळ्यांनी मला जे आहे 9 वाजता आलं की तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या. ठीक आहे. आणि तुम्ही जर मला प्रतिसाद जर दिला तर पहा असा डंका वाजितो पोरं हो, मायच्यान महाराष्ट्रातलं गोरगरिबाच्या घरातलं एकही पोरग नोकरीपासून वंचित राहणार नाही. लक्षामध्ये. आणि ज्याला अभ्यास करणं होत नाही, ज्याचा कुठं तर मनामध्ये निराशा आहे, नैराश्य आलेला आहे, अशा लोकांनी जे आहे आवर्जून आपल्याला येऊन भेटावं बापू. लक्षामध्ये आयुष्यात आपल्यावरती कितीही वाईट दिवस आली लक्षामध्ये तर फक्त पोरं खाचायचं नाही. तुमचं काम जर चांगलं जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाय रोवून उभा टाकायचं लक्षामध्ये. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही उभा टाकत जर गेले तर तुमचे मुळं जे आहे हे खूप खोलवर रुजतात, आणि ज्या झाडाची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर रुजलेली असतात अशी झाडं वादळात देखील उलटून पडत नाहीत भाऊ लक्षामध्ये. आणि ज्या झाडाची मुळं अशी वरवर असतात ठीक आहे, ती वादळं आली की त्या ठिकाणी ती कोलमडून पडतात. आपलं आयुष्य एवढं साधं नाही, आपलं आयुष्य एवढं आपल्याला म्हणजे फुकट भेटलं नाही लक्षामध्ये. ह्याच्यासाठी आपल्याला खूप पुण्य करावं लागलेलं आहे, तेव्हा कुठं आपल्याला हा जन्म भेटलेला आहे. आणि या जन्माला तुम्ही आलात ना काय तर चांगलीच गोष्ट करून जायचंय भाऊ लक्षामध्ये. ठीक आहे. तुम्ही ह्या संधीचं सोनं करून घ्या. बरोबर आहे. ठीक आहे. नक्की घ्या रे पोरांनो. येते लक्षामध्ये. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बरोबर तुम्हाला काय काय अवघड जाते ते. फक्त मराठीच नाही बरं का. जे आपले वाघिणी ज्यांना इंग्रजीची पण भीती आहे, इंग्रजी पण भेडसावते लक्षामध्ये. ठीक आहे. ते पण सांगा हो.
ते देखील तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त करून देतो. ठीक आहे, जीएसच्या बाबतीत देखील या ठिकाणी लाईव्ह लेक्चर होत जातील. तुम्ही बिलकुल त्याची चिंता करू नका. ठीक आहे, लक्षामध्ये मी तुम्हाला विचारतोय, ठीक आहे, की पोरो हो, आपण टॉपिक कोणकोणते घ्यायचे ते एकदा मला सांगा. तुम्ही आहात म्हणून आम्ही खेडेकडील मुले छान शिकता आहे आम्ही सर. थँक्यू सो मच सर. राज अँड रिया. ओके ओके राज, हा अवश्य शिका पोरो हो, काही ताण घ्यायचा नाही. लक्षामध्ये. ठीक आहे, हम है तुम्हारे साथ. हा भाऊ, माझा नारा आता असा आहे. ठीक आहे, विद्यार्थी तुम आगे बढ़ो, बारगिरी सर तुम्हारे साथ है. लक्षामध्ये. ठीक आहे, हा बराबर आहे. हा छात्रों तुम आगे बढ़ो, डीआर बारगिरे सर तुम्हारे साथ है. लक्षामध्ये. ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, कधीही काही अडचण असेल तर फक्त तुम्ही या ठिकाणी बारगिरे सरला तुम्ही कॉन्टॅक्ट साधा. ठीक आहे, हा संधी घ्या सर, संधी घेऊ बघा. ठीक आहे, संधी घेऊ, प्रयोग घेऊ, समाज घेऊ, अलंकार घेऊ, व्रते रस काय म्हणेल ते घेऊ. ठीक आहे, लक्षामध्ये. ठीक आहे, तुम्ही त्याची बिलकुल चिंता नका करू. फक्त तुम्ही आता हा आजपासून आपला जो कार्यक्रम चालू झालेला आहे ना, याला आपल्याला बंद पडू द्यायचं नाही. फक्त तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, पोलीस भरतीच्या पोरांना सांगा, नैराश्याच्या गर्दीत जाऊन काही टोकाचं पाऊल उचलू नका. संदर्भात कालच्या विषयावरून. बरोबर आहे बरोबर हो. अजिबात काही जरी झालं आपल्या आयुष्यामध्ये, ठीक आहे, खचायचं नाही, इंड्रियल प्यायचं नाही, फाशी घ्यायची नाही. लक्षामध्ये. हे जीवन एवढं स्वस्त नाही. लक्षामध्ये. आपल्या माईनं आपल्याला दूध पाजू पाजू मोठं केलंय. ठीक आहे, ते कुठं फाशी घ्यायला, ठीक आहे, कुठं उडी टाकून जीव द्यायला थोडंच मोठं केलेलं आहे. लक्षामध्ये. त्या माईनं तुला छातीवरती आपल्या मांडीवरती बसून स्तनपान करून तिचं दूध पाजून आपल्याला या ठिकाणी मोठं केलेलं आहे. त्या दुधाची शपथ तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन सांगतो पोरो हो. ठीक आहे, असे संकट किती जरी आली, संकट काहीच नसतात रे आपल्यावर. कायची आली संकट. लक्षामध्ये. खऱ्या अर्थानं संकट कशी असतात माहितीये का तुम्हाला, माहितीये का? ठीक आहे, भगत सिंगाच्या पुढासा फाशीचा फंदा होता. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, ठीक आहे, हसत हसत फासावर गेले. ठीक आहे, लक्षामध्ये. परंतु आपण जे आहे थोडं आपल्या जीवनामध्ये काही जरी झालं ना, ते कुठेतरी खचून जातो. कुणीतरी आपल्याला सोडून जातं, कुणीतरी आपल्याला धोका देतं. अबे धोका द्यायला आणि सोडून द्यायला तू तुझ्या आयुष्याचं सुख जे आहे दुसऱ्याच्या पदरात टाकतो कशाला? ठीक आहे, आपणच काय करायचं माहिती आहे का पोरं हो, आपलं सुख कधीच दुसऱ्याच्या म्हणजे हातामध्ये सोपवायचं नाही. आपण आपल्या सुखाचा मालक झालं पाहिजे, आपण आपल्या दुःखाचा मालक झालं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, आयुष्यात बिलकुल म्हणजे चुकीच्या गोष्टी करू नका. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आजच्या प्रसंगी या ठिकाणी एवढंच बोलतो. आणि आपण उद्याच्याला पुनश्च एकदा रात्री 9 वाजता भेटणार आहोत. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, शुभरात्री सगळ्यांना, शुभरात्री. हा इंग्रजीचा चालू करा लाईव्ह, बिलकुल इंग्रजीचा चालू करतो लाईव्ह. ठीक आहे, त्याची चिंता नका करू. कुठे